नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण मऊसूत अशी पुरणपोळी बनवणार आहोत बघा। अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशी ही पुरणपोळी आणि खायला भन्नाट लागते। तर इथे या वाटीचं प्रमाण घेतलं आहे मी, तुम्ही कप घेऊ शकता किंवा ग्लासाचं प्रमाण घेऊ शकता। या वाटीने आपण 3 वाटी एवढी ही हरभऱ्याची डाळ घेतली आहे, चना डाळ निवडून घेतली। आता ही धुवून घेणार आहोत आपण 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत। आणि ही डाळ तुम्ही अर्धा तास पाण्यामध्ये भिजत देखील घालू शकता, पण मी इथे फक्त धुवून घेत आहे आणि लगेच शिजायला टाकत आहे। आता यामधलं पाणी काढून टाकते। डाळ पाण्याने धुवून घेतली आहे। आता ती आपण कुकरमध्ये टाकून घेणार आहोत। डाळ मोजून घेतल्यामुळे आपल्याला साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण व्यवस्थित घेता येतं, त्यामुळे मोजून घ्या। आता यामध्ये टाकू आपण छान असं डाळ शिजेल इथपर्यंत पाणी टाकायचं आहे। हळद टाकायची, यामध्ये मीठ अर्धा चमच मीठ टाकायचं आहे, छान चव येते पुरणाला। थोडंसं तेल सुद्धा टाकायचं। डाळ व्यवस्थित शिजण्यासाठी कुकरचं झाकण बंद करून आपण ही डाळ मऊसूत अशी शिजवून घेणार आहोत। तर इथे पहा 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या आहे कुकरच्या, आणि संपूर्ण यामधली वाफ जी आहे ती काढून घ्यायची आहे आपल्याला। आता ही जी डाळ आहे ती आपण एका चाळणीवरती अशा काढून घेणार आहोत, म्हणजे यामधलं जे पाणी आहे बघा ते आपल्याला आमटीसाठी वापरता येईल आणि डाळ छान अशी घट्टसर दळता येईल। तर इथे तुम्ही पाहू शकता सहज अशी दबल्या जात आहे। आता आपण हे या चाळणीवरती अशी काढून घेणार आहोत। जे पाणी राहील त्याचा आपण कटाची आमटी बनवणार आहोत, आणि ही जी डाळ आहे त्याच्या आपण पुरणपोळ्या बनवणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं हे पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला आमटीसाठी, आणि मग ही डाळ दळून घ्यायची। आता यामधलं पाणी मी निथळून घेतलं आहे, आणि इकडे बघा हे पाणी आपण साईडला ठेवून देऊ। आता हे या मॅशरच्या सहाय्याने आपण डाळ जी आहे ती बारीक करून घेणार आहोत, म्हणजे या चाळणीतून बारीक अशी गाळून घेणार आहोत। छान स्मूथ असं पुरण तयार होईल बघा। असं हे आपण संपूर्ण जे पुरण आहे ते बारीक करून घेतलं आहे। आता यात बारीक केलेला गूळ टाकणार आहे मी, आणि हे पुन्हा शिजवण्यासाठी ठेवते। एक साधारण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं। असं स्मूथ दळून घेतल्याच्या नंतर यात तुम्ही साखरही टाकू शकता, किंवा आता मी जसं गुळाचं बनवत आहे, आमच्या घरात सर्वांना गुळाच्या पुरणपोळ्या आवडतात, त्यामुळे मी गुळाचा वापर करणार आहे। आता हे साईडला ठेवते आणि गूळ बारीक चिरून घेते। आता हा गूळ बारीक करून घेतला आहे बघा। आपण हा गूळ जे आहे मोजून घेणार आहोत आणि या पुरणमध्ये टाकणार आहोत। जे वाटलेली डाळ आहे त्यामध्ये टाकणार आहोत।
तर मी 3 वाट्या म्हणजे हरभऱ्याची डाळ घेतली होती. तर 2 वाटी इथे बारीक केलेला गूळ घेतला आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी साखर टाकणार आहे. म्हणजे गूळ आणि साखर थोडीशी टाकते, फार टाकायची नाही साखर, अर्धी वाटी. आता इथे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. मी 3 वाटी डाळसाठी 2.5 वाट्या समजा प्रमाण घेतलं आहे गुळ आणि साखरेचं. आता हे आपण गॅसवर शिजवण्यासाठी ठेवणार आहोत. तर थोडी जाड तळाची कढई घ्यायची आहे, म्हणजे खाली चिकटणार नाही हे. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मी इथे लोखंडाच्या कढईमध्ये हे पुरण शिजवून घेत आहे. आता हे जोपर्यंत गूळ छान विरघळत नाही यामध्ये, गूळ साखर आणि व्यवस्थित घट्ट होत नाही, तोपर्यंत आपल्याला असंच हे पुरण शिजवून घ्यायचं आहे. आणि मध्ये मध्ये याला सारखं असं फिरवत सुद्धा राहायचं, म्हणजे ते चिकटणार नाही साईडला आणि तळाला. आता हे पुरण आपण शिजवून घेत आहोत. तोपर्यंत इकडे पीठ सुद्धा मळून घेते. तर त्यासाठी इथे 1 कप पाण्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकून घेते. आपल्याला हे पीठ हळदीच्या पाण्याने भिजवायचं आहे, त्यामुळे पाण्यामध्ये हळद टाकून घ्यायची. आता इथे मी साधारण 1 वाटी मैदा घेते आणि 1 वाटीच कणिक घेते. तर हे कणिक सुद्धा 1 वाटीच घेतलं आहे. यामध्ये टाकू आपण चवीनुसार मीठ. आणि या हळदीच्या पाण्याने हे पीठ भिजवून घेणार आहोत. सैलसर भिजवायचं आहे, खूप घट्ट पीठ भिजवायचं नाही कधी पण पुरणपोळीसाठी. आणि हे मी समान प्रमाण घेतलं आहे बघा, मैदा आणि कणिकचं. तर तुम्ही फक्त कणिक घेऊ शकता किंवा काही ठिकाणी फक्त मैदा सुद्धा वापरतात. तर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे. आता हे थोडंसं आपण थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेणार आहोत. एकदम पाणी नाही टाकायचं. मध्ये मध्ये इकडे पुरणाला पण फिरवायचं आहे, तिकडेही लक्ष द्यायचं. थोडासा हा गोळा तयार करून घेतला की तूप टाकणार आहोत आपण. तुम्ही तेलही टाकू शकता तुपाऐवजी, 1 चम्मच एवढं. आणि पुन्हा असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व पिठाला हे तूप व्यवस्थित लागलं पाहिजे असं. तूप टाकल्याच्या नंतर 1-2 मिनिटं तरी हे पीठ मळावं लागेल. आणि मग झाकण ठेवून एक साधारण 15 मिनिटं आपण मुरण्यासाठी ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीचं सैलसर हे पीठ भिजवायचं आहे आपल्याला. थोडंसं कोरडं पीठ घेते, म्हणजे हाताला जास्त चिकटणार नाही. पीठ मळून तयार झालंय. आपण हे झाकून ठेवू आता साधारण 15 मिनिटं. इकडे पुरण सुद्धा फिरवत राहायचं आहे. छान असं तळापासून मिक्स करत जायचं. गूळ बऱ्यापैकी वितळलाय, अजून थोडासा आपण हा वितळून घेणार आहोत. आणि मध्यम आचेवर हे पुरण
घट्टसर होईस्तोवर शिजवून घेणार आहोत. आता इथे बऱ्यापैकी हे पुरण जे आहे ते घट्ट झालंय बघा. आणि हे पुरण तयार झालं की नाही कसं ओळखायचं मी सांगते. तर हे बघा आपण फिरवून घेतलं आहे. असा एक छोटा चम्मच घ्यायचा आणि तो असा उभा ठेवायचा. म्हणजे बघा हा सरळ उभा राहिला म्हणजे पुरण तयार आहे. आता आपण गॅस बंद केला तरी चालेल. हे जसं जसं थंड होईल तसं तसं घट्ट होत जाते पुरण, त्यामुळे खूप जास्त शिजवायचं नाही. आता यामध्ये मी टाकते ही वेलची पूड वाटून घेतलेली आपण, त्याचबरोबर जायफळसुद्धा टाकते. तुम्ही सुंठपूड देखील टाकू शकता, खूप छान लागते. आणि इथे गुळाचं पुरण केल्यामुळे ना सुंठपूड आणि जायफळ पूड नक्कीच टाका. खूप अप्रतिम अशी चव येते सुगंधासोबत. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ. गॅस बंद करते मी इथे. हे मिक्स करून घेते आणि थंड करायला साईडला ठेवून देते. नंतर आपण याच्या पोळ्या बनवणार आहोत. अगदी मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार होणार आहे बघा. तर हे छान मिक्स करून झालं आहे. आता हे साईडला ठेवून देते आणि थंड झाल्यावर पोळी बनवून दाखवते. तर बघा पीठसुद्धा मुरलेलं आहे चांगल्यापैकी आणि पुरणही थंड झालं आहे. आपण इकडे तवासुद्धा ठेवला आहे गॅसवर. आता आपण हे पीठ पुन्हा थोडंसं मळून घेणार आहोत. आता या पिठाचे आपण छोटे छोटे असे गोळे तयार करून घेणार आहोत सारख्या आकाराचे. इथे मी गव्हाचंच पीठ लावत आहे कोरडं. तुम्ही तांदळाचं पीठ देखील घेऊ शकता. असे गोळे करून ठेवले म्हणजे पटापट आपल्याला पुरणपोळ्या तयार करता येतात. आता तुम्हाला किती छोट्या मोठ्या म्हणजे लहान आकाराच्या किंवा मोठ्या आकाराच्या बनवायच्या त्यानुसार हे पीठ घ्यायचं. आता आपण एक उंडा घेणार या पिठामधला. त्याला थोडंसं कोरडं पीठ लावून घेणार आणि हे थोडंसं लाटून घेते. अगदी थोडंसं असं लाटून घ्यायचं. तुम्ही अशी याची वाटीसुद्धा बनवू शकता हाताने. हे पहा अशा पद्धतीने. आणि याला थोडंसं मी काय करते किंवा तेल लावून घ्यायचं. तर असं तेल लावल्याच्या नंतर यामध्ये पुरण घ्यायचं आहे. भरपूर असं पुरण घ्या आणि यामध्ये ठेवायचं आहे. याच्या कडा ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा बंद करायच्यात आणि एक्स्ट्राचं थोडंसं जे पीठ वरती येतं ते काढून घ्यायचं. बघा आता याला आपण कोरडं पीठ लावून घेणार आहोत आणि थोडंसं हाताने असं प्रेस करून घ्यायचं आणि हातानेच आपल्याला काय करायचं दोन्ही हाताने अशी ही थोडीशी पोळी तयार करून घ्यायची. म्हणजे जे पुरण आहे ते काठापर्यंत पसरतं. पुन्हा कोरडं पीठ लावून हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. काठाने लाटायची आधी आणि नंतर मग सगळीकडनं सारखी करून घ्यायची. तुम्हाला पुरण दिसत असेल बघा काठापर्यंत असं पसरलं आहे. मस्त. खूप जाड नाही लाटायची आणि खूप अशी पातळ सुद्धा नाही लाटायची ही पोळी. थोडीशी
मीडियम आकाराची अशी ही लाटून घ्यायची. पोळपाट भरून मस्त मोठी पुरणपोळी लाटा. म्हणजे मी लाटते बघा, पोळपाट जेवढा आहे तेवढी लाटून घेते आणि तुम्ही इथे पाहू शकता आपली पुरणपोळी लाटून तयार आहे. तर अशा हे पद्धतीची ही पुरणपोळी मी लाटून घेतली आहे. आता आपण ही अलगद अशी तव्यावर टाकायची. त्याच पद्धतीने दुसरी सुद्धा मी बनवून दाखवते. आता मी काय करते, हातानेच अशी ही वाटी तयार करून घेते या पिठाची. अशी तेल लावून घ्यायचं याला आणि यामध्ये पुरण भरून घ्यायचं. ते इथे भरपूर असं पुरण भरून घ्यायचं. अशा पद्धतीने जर पुरणपोळ्या केल्या तर अजिबात तुटत नाहीत किंवा फुटत नाहीत. अगदी सोपी पद्धत आहे. आता आपण ही उलटी करून घेणार आहोत. एका बाजूने थोडीशीच भाजू द्यायची आणि मग पलटी करून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता तेल तूप न लावता टम्म अशी मस्त फुगलेली आहे पोळी. आता याला आपण तूप लावून घेणार आहोत. तुम्हाला तूप नसेल आवडत तर तेलही लावू शकता, पण पुरणपोळी म्हटलं की तुपाशिवाय मजा नाही. तर मस्त असं वरून भरपूर तूप लावायचं आहे आणि पलटी करून घ्यायची. इकडनं पण तूप लावून घ्यायचं आहे. मस्त अशी ही पोळी टम्म फुगली आहे. आता ही पोळी आपली तयार झाली आहे. लगेच खायची असेल तर ताटात घ्या आणि थोडं नंतर खायचं असेल तर काय करायचं, अशा ह्या जाळीवरती ठेवा. म्हणजे यामधली जी वाफ आहे बघा ती बाहेर निघते. त्यामुळे अशा जाळीवर ह्या पुरणपोळ्या ठेवून घ्यायच्या. आता दुसरी सुद्धा मी लाटून घेते सेम ह्याच पद्धतीने. आता ही पण पोळी आपण अशाच पद्धतीने छान भाजून घेणार आहोत. वरून तूप लावते. अगदी पुरण भरपूर भरायचं आणि पोळी छान अशी खमंग भाजून घ्यायची बघा. टम्म अशी फुगायला सुरुवात झाली आहे. छान मस्त ह्या फुगून घ्यायच्यात पुरणपोळ्या. आता दुसऱ्या साईडने आपण पलटी करून घेऊ. आता ही सुद्धा तयार झाली आहे पुरणपोळी. आपण ती काढून घेऊ. तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही झाली आहे. तर आपल्या ह्या अगदी झटपट सोप्या पद्धतीने पुरणपोळ्या तयार झाल्या आहेत. बाकीच्या सुद्धा अशाच पद्धतीने मी बनवून घेते. तर कशा झाल्या नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. आणि हो, आधीच आपल्या चॅनलला ज्याने सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह. तर या होळीला नक्की
अशी पुरणपोळी करून पहा. मी एक तुम्हाला तोडून दाखवते. खूप गरम आहे. अगदी पुरण काठापर्यंत गेलेलं आहे बघा. इथे तुम्ही पाहू शकता. आणि मऊसूत झाली आहे, म्हणजे सहज अशी तुटू शकते. तर आपली ही छान खमंग पुरणपोळी तयार झाली.